स्पर्धेच्या वतीने आम्ही करत आहोत यथोचित मान सन्मान। या स्पर्धेचे मुख्य आयोजक विनायक दादा गोहरे ज्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र आपण करत आहोत यथोचित मान सन्मान। त्याचप्रमाणे त्यांचा समवेत आपण पाहतोय। एकंदरीत एकत्रित मान सन्मान केला जाईल। अगदी आपण पाहतोय आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ आणि संपूर्ण पदाधिकारी उपस्थित आहेत। सन्माननीय सुनीलजी शेंडे सर असतील, त्याचप्रमाणे नंदूजी अंबीर असतील, त्यानंतर अनिलजी शेंडे सर असतील, निश्चित बाळू कडाळी, अनंता गाबंडा, त्याचप्रमाणे निश्चित आपण पाहतोय हा एक सामूहिक यथोचित मान सन्मान आपण पाहतोय। एकत्रित मान सन्मान इथे केला जातो। स्क्रीनवरती आपण पाहू शकाल। आज जर पाहिला तर आज प्रत्येकाचा अमूल्य वेळ आणि इथे आम्ही एक एक मान सन्मान करत होतो, परंतु या टीमने सांगितला की आम्ही एक एक मान सन्मान करण्यापेक्षा आम्ही एकत्र मान सन्मान स्वीकारण्यास इच्छुक आहेत आणि तो मान सन्मान आणि खऱ्या अर्थाने अंबरनाथ असोसिएशन संपूर्ण टीम जी आपण पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून स्क्रीनवरती दाखवली जाते। या स्पर्धेचे आयोजक विनायक दादा गोरे ज्यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान इथे कंप्लीट होतोय। आणि अगदी मला वाटतं काही कारणास्तव त्यांची मीटिंग देखील होती आणि ती मीटिंग संपून ती इथे वेळात वेळ काढून स्पर्धेसाठी देखील उपस्थित राहिले। निश्चित सर्वांचं करूया सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत। चला मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी तर दाखल झाली आहे। इथे आपण पाहू शकाल हरिदास आणि मंगेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नेरळ लबाडी क्रिकेट संघाकडे दाखल होती। पहा 4 चेंडूची पेनल्टी आहे, त्यामुळे 3 चेंडू पहिल्या षटकामध्ये राहतील याची क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने देखील नोंद घ्यायची। अगदी आपण पाहतो 123 प्रेक्षक वर्ग YouTube लाईव्हच्या माध्यमातून आमच्या समवेत जोडले गेले। इथे आपण पाहू शकाल पहिले षटकांसाठी रमेश दरोडा यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती तयार होताना पाहायला मिळतोय। तर स्ट्राइक इन वरती मंगेश आपल्याला पाहायला मिळेल। मॅचला होते सुरुवात, पहिला चेंडू घेऊन इथे रमेश दरोडा स्लोवर गतीचा चेंडू, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांनी सांगितले हा चेंडू नाही यस इथे जरूर हा चेंडू सीमारेषा बाहेर। आवाज कोणाने दिला? बॉलर आरडला का काय झाला? आमच्या किडनॅप फेल व्हायच्या। डीजे वाली जेला आज हळदीला बऱ्याच हळदी ना सांग काय सांगायचं आज मुका डीजे। एकंदरीत आपण पाहतोय निश्चित पहिल्याच बॉल वरती चांगला फटका आला। इथे मात्र धाबा मिळाला 4। इथे अगदी पेनल्टी आणि पेनल्टीचा फायदा चौकाराने घेतला जातोय। इथे रमेश पुन्हा एकदा तयार होतोय। गंडिया बॉल, भोंदिया बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, शेंडी फोड्या बॉल, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातो। ओके मी थँक्यू दिल्या घरी सुखी राहा अशा पद्धतीने चेंडूला हाताळलं जातं। इथे मात्र निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू हाताळला जातोय। इथे आपण पाहतोय 4 धावा फलकावरती आहेत। शेवटचा बॉल असेल ज्या षटकामध्ये गोलंदाज तयार होईल, गोलंदाजी मार्क होती रमेश दरोडा। अकुट टप्प्याचा चेंडू दाबून मारायचा होता, आपण काय सांगायचं यस कोण नाही कोणता नाही खा मरणाचा लोणचा असा कार्यक्रम झाला। कुठल्याही प्रकारची धाव नाही। षटक मात्र इथे पेनल्टीच्या साह्याने कंप्लीट होईल आणि पहिल्या षटकामध्ये विचार जर केला तर धावा फलकावरती आल्या गेल्या बिनबाद 4 धावा। चला लगेच प्रति षटकामागे 5 मिनिटाचा अवधी आहे। शिव ठाकूरवाडी टीम याची नोंद घ्या। आपण जास्तचा वेळ जर खर्च केला तर शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक पेनल्टीच्या स्वरूपात 30 सर्कल मध्ये घ्यावा लागेल, हे विसरून चालणार नाही। चला पंच आपण देखील सूचना द्या। इथे जास्तचा वेळ खर्च केला तर आपल्याला पेनल्टी घ्यावी लागेल याची मात्र नोंद घ्यायची आहे। पेनल्टीचा सडा लावलाय, आयोजकांचं कौतुक करावं लागेल, परंतु आयोजकांना अगदी आपण पाहतो खेळाडूकडनं प्रतिसाद कमी मिळतोय।
मित्रांनो, कधी आपण विचार जर केला तर लाईव्हच्या माध्यमातून आदिवासी खेळाडूंसाठी हे एक मोठं व्यासपीठ आहे आणि तुम्ही सहकार्य केलं नाहीये तर आयोजक कुणासाठी स्पर्धा भरवतील. सोमा तयार होतोय. यावेळेस पाहावं लागेल धावाची संधी. 2 धावा. इथे आपण पाहू शकाल सोमा आला. पहिला चेंडू व्हाईट कन्यादान केला गेलाय आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिला लगेचच 2 धावा खर्च करत असताना संघाची टोटल 7 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय सोमा. यावेळेस खोदून काढलाय क्षेत्रक्षेत्र नाही तिथे दूरवर आहे. एकदा वेगाने कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न. याच भयानक कार्यक्रम. बेकार फिल्डिंग. काय सांगायचं. तोटका सारखा बॉल धावला जागीत. टाळ्या असं वाजायचा लवाळी वाले का काय सांगायचं. नको झाली आंबला का काय झाला. जरूर 2 धावा येतील आणि या 2 धावेच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती आहेत. हरिदास यावेळेस स्ट्राइक एंड वरती. तिसरा चेंडू घेऊन सोमा पुन्हा एकदा तयार. षटकामध्ये जर आपण पाहिला एकंदरीत पहिला चेंडू खराब आल्यानंतर 2 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यात. अशा 9 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा सोमा तयार. बस नाही त्यांना कळला त्या बरोबर आहे. पण दत्ता ऐकून कोपच्यात आरडा ज्याला याला लाहीन तरी केवढी करंटची आहे. काय सांगायचं. इथे जरूर तिसऱ्या पंचांची मागणी घेतली. मदत घेतली. आमची टेक्निकल टीम देखील आहे आणि इथे लाईव्हच्या माध्यमातून जरूर चेक केलं जाईल. तुमच्यापर्यंत डिसिजन येईलच यात शंका नाही. आणि फलंदाजी इथे मात्र OUT गॉन. फलंदाज होईल बाद. एकंदरीत खऱ्या अर्थाने पाहतोय हिरामंजी कातकरी पनवेल विभागामधील खऱ्या अर्थाने उत्कृष्ट आदिवासी समालोचक आमचे परममित्रांना त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी भरपूर शुभेच्छा आल्या. तुमचा देखील दादा खूप खूप धन्यवाद. मैदानाच्या आत नवीन फलंदाज दाखल होतोय गणेश. रिप्लाय मध्ये आपण पाहिलं असेल कशा पद्धतीने जर पाहिलं तर चेंडू प्रयत्न केले आणि यश देखील मिळालाय. पहा ज्या पद्धतीने चेंडू खेळला होता प्रचंड वेगाने जर पाहिला तर निश्चित धाव इथे कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु जिथे क्षेत्रक्षण कमालीचं झालं आणि डाय परंतु निश्चित यश देखील मिळालं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गणेश आपल्या स्ट्राइक एंडवरती गोलंदाजी ट्रॅक वरती सोमा. खोसऱ्या मॉल दाबून मारला. यास बास. हे सगळं हळदीचा परिणाम. चापा चापा. फिल्डर फिल्डिंग करी. फिल्डर फिल्डिंग करी. फिल्डिंग बेडूक चाफी आणि कॅप्टन त्याच्यावरी. कॅप्टन त्याच्यावरी. त्याच्यावर ताव काढी. हे काय 6 महिन्यातून भेटले तर का दोघ जण ठाव. इथे मात्र 2 धावा येतील. 11 धावा धावफलकावरती आहेत. पाहणं फार महत्वाचं राहील. शेवटचा बॉल असेल. सोमा तयार. आणि इथे मात्र बघता बघता हा चेंडू डॉट. षटक क्रमांक 2. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग पाहत असतील की 5 चेंडू झाले त्याने षटक समाप्त झाला कसा तर तो एक पेनल्टीचा होता. आणि निश्चित अगदी आपण पाहतोय कदाचित हाच विचार प्रत्येकाला समजला असेल. तुमच्या डोक्यात जो विचार आला तोच लाईव्हच्या माध्यमातून देखील विचार आलाच असेल. परंतु पेनल्टी होती आणि इथे मात्र षटक क्रमांक 2. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि संघाची टोटल धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा.
ही स्पर्धा आपण पाहतो दोन दोन कॅमेऱ्याच्या साह्यानं इथे कव्हर करण्याचं काम ब्रदर स्पोर्ट लाईव्ह इव्हेंट बाळा आणि त्यांची संपूर्ण टीम 2 रात्रीमध्ये बाळाला आपण पाहिलं आजच्या रात्रीमध्ये ते अगदी जर पाहिलं तर दुसरी स्पर्धा कव्हर करतायत आनंदवाडी नेरळ इथे मात्र निश्चित त्यांची दुसरी एक टीम तिथे मात्र एक स्पर्धा कव्हर करतायत हल्दी करतायत का यस काय सांगायचं आहे आता काय दिवसांना पाचशा पण येतील तुम्ही सावध राहा फक्त जरूर अगदी आपण पाहतोय इथे मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झाला 11 धावा 1 गडी गमावलाय महेश आलाय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी यावेळेस मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र घडले काय पुन्हा एकदा ओयूटी गॉन अजून एक धक्का फलंदाज होईल बाद इथे मात्र जर्सी नंबर 9 रोहित दास मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल आपल्याला इथे खऱ्या अर्थाने कुठेतरी जर पाहिला तर महेश गोलंदाजी मार्क वरती आला पहिला चेंडू अप्रतिम हाताळला अचूक टप्प्यावरती अचूक लेंथ आणि इथे मात्र निश्चित आपल्या संघासाठी यश मिळवत असताना पाहायला मिळालं इथे मात्र आता आपण पाहू शकाल नेरळ लभाळे हा संघ जाऊन पोहोचलाय 2 गड्याच्या मोबदल्यात 11 धावा तर धावफलकावरती सध्या शोभून दिसत आहेत परंतु अजूनही संधी आहे धावफलकाला उंची गाठण्याची महेश तयार यावेळेस हो सरळ डाटना फटका सजवलाय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे एक धाव इथे कंप्लीट झाली आणि दुसरीचा प्रयत्न परंतु नाकारला यास एकच धाव बोकरापेक्षा चिकुड बॉलिंग चिकट्या बोकरासारखी कार्यक्रम सोन्याला बाजार कमी आणि याला जास्त सोना तोलावा आणि हो वजनावं इथे मात्र चांगली गोलंदाजी राहिली महेशची 12 धावा धावफलकावरती आहेत सध्याच्या स्थितीला स्ट्राइक एंड वरती यावेळेस आपण गोलंदाज पाहू शकाल गणेशला तर गोलंदाजी ट्रॅक वरती महेश आहे 2 विकेट गमावले गेलेत 12 धावा आहेत फुललेचा बॉल हवा तसा फायदा घेता आला नाहीये दाबून मारलाय फिल्डर आला याच भयानक घास चापा चापा चानचे भयानक कार्यक्रम सोमा होता का लय भयानक इसका नाम है नामा उर्फ सोमा इथे मात्र करतोय चांगली कामा परंतु थोडस बेडूक साफी इथे मात्र 13 धावा धावफलकावरती आहेत उर्वरित 3 चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक आहे आणि स्ट्राइक एंड मध्ये रोहिदास आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज तयार एकंदरीत आपण पाहिलं इथे मात्र निर्धाव चेंडू बरोबर आहे दत्ता करतो शबास शबास काय सांगायचं आहे हरभर आहे झाडावर जास्त चढवू नका नाही तर बारीक पोराला खांदा जितल्यावर कानात मुतात असतात पहावं लागेल गोलंदाज तयार होईल यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथे पोहोचला गेलाय एकदा तर वेगानं कंप्लीट झाली याच भयानक कार्यक्रम असा याला झाली घाई याच्या दर्शनाला आली कंची बाई शेम कार्यक्रम इथे मात्र आपण पाहू शकाल एक सिंगल घेतली धाव घेण्याचा प्रयत्न केला होता तिथे मात्र निश्चित अगदी 5 चेंडू हाताळले गेले आतापर्यंत 14 धावा धावफलकावरती आहे 17 चेंडूचा खेळ झाला गेलाय 17 चेंडू त्यामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो निश्चित 4 चेंडू इथे कपात केले गेले अर्थात 13 चेंडूचा खेळ झाला गेलाय 14 धावा धावफलकावरती आणि षटकाचा विचार जर केला तर इथे आपण पाहतोय 17 चेंडूचा खेळ झालाय डावाचा विचार करत असताना इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगले झाले एकदा वेगानं कंप्लीट केली आणि भयानक कार्यक्रम झालाय बघता बघता षटक क्रमांक 3 षटकांचा खेळ समाप्त संघाची टोटल धावफलकावरती आपण पाहू शकाल ते म्हणजे 2 गड्याच्या मोबदल्यात 15 धावा पाच षटकांसाठी 5 गोलंदाज एका गोलंदाजाला एकच गोलंदाजी करता येईल यावेळेस इथे ओहो बेकार टन 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 टारा आता मात्र 11:15 भयानक कार्यक्रम नो बॉल काय सांगायचं बायको देखाय गेला आणि मेवणी पटवून आला शेम कार्यक्रम झाला या हंडी बांडी फोडून खोंबून पाणी बाहेर इथे मात्र आपण पाहतोय सध्या विचार जर केलं तर पुढची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे
यावेळेस हो काय फटका आहे, फटक्यामध्ये ताकद नजाकत बेकार घुमायला तो बेकार षटकार. चौकार का चौकार यस. मग का दोन करून द्या जरूर. अगदी आपण पाहतो धावा फलकावरती आहे त्या चौकाराच्या साहाय्याने 21 चेक केला जातो. कोणी रिव्ह्यू घेतला, फलंदाज झाला. कारण की इथे फक्त टीमला रिव्ह्यू एकच आहे आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. एकदा आपण रिव्ह्यू घेतल्यानंतर तो रिव्ह्यू सक्सेस ठरला तर पुन्हा दिला जाईल आणि त्यानंतर नाही मिळाला तर तो रिव्ह्यू गमावला तर आपल्याला मात्र रिव्ह्यू मिळणार नाही. आयोजक आणि दोन टीमचे 12वे खेळाडू याच्या व्यतिरिक्त कुणी इथे स्क्रीनच्या समोर येऊ नये. बारावा खेळाडू फक्त तुम्हाला शंका असेल तर आपण तिसऱ्या पंचाशी चर्चा करू शकता. ऑपरेटरला दुखावू शकत नाही. तोपर्यंत बाकीचं सरपंच ग्रामसेवक आपली खुर्च्या सांभाळा, क्षेत्रक्षण सजून घ्या, निर्णय येईलच. बॅटिंग करणारी टीम काय सांगायचं आहे. सासरा आणि कोट तरी झाला तर काय सांगायचं आहे. आंधी सासऱ्याने सांगली ती एके अंक त्याच्या वर तर हुंडा देणार नाही. ह्यो सांगतो चेन पण पाहिजे. भयानक कार्यक्रम. येटा सगळा 7-12 ओपन आहे. 12वा खेळाडू आहे तुमचा. रिव्ह्यू गमावलाय. आता बॅटिंग करणारी टीम इथे आपण पाहू शकाल. इथे मात्र डॉट चेंडू आला गेलाय. 21 धावा. इथे मात्र निश्चित चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. पहा मित्रांनो, आदर्श घ्यावा तर कुठल्या टीमचा घ्यावा. कारण की मित्रांनो निश्चित आपण पाहू शकाल पंच कशासाठी, धावबादसाठी. यस, धावबादसाठी रिव्ह्यू घेतलाय. मित्रांनो पेनल्टी का दिली जाते आपण पाहिलं असेल. याच सामन्यामध्ये आपण पाहतोय तो म्हणजे नेरळ लवाळी संघ 4 चेंडूंना पेनल्टीने बॅटिंग करतोय. परंतु भिवंडी मधील एक दिग्गज संघ अर्थात गाणे संघ, मॅच आहे रेग्युलर पोल मधली दुसरी संघ उपस्थित झालाय. म्हणजे वेळेचं भान कसं असावं खऱ्या अर्थाने गाणे संघाचं मी कौतुक करेल की ते वेळेवरती उपस्थित राहिले. अशा प्रकारे प्रत्येक टीमने सहकार्य केलं तर जरूर. तुम्ही घरपट्ट्या काका फाडू नका. सरपंच आहे तो पाणीपट्टी आणि घरपट्टी बरोबर फाडी. इथे मात्र फलंदाज आपण पाहू शकाल. एक काम कर ना, एक खुर्ची आपण पाहू शकाल. इथे मात्र जरुरी 2 धावा होतील आणि या 2 धावेच्या मदतीने 23 धावा धावफलकावरती आहेत. सध्याच्या स्थितीला षटक क्रमांक 14 चालू आहे. बबलू गोलंदाजी मार्ग वरती, परंतु स्ट्राइक एंड मध्ये रोहिदासला आपण पाहतोय.
इथे पाहणं फार महत्वाचं. त्यानंतर रेग्युलर पोल मध्ये करण्यात आज 10 दिग्गज संघ एका साइडनं कर्जत तालुक्यातील अंबेरपाडा संघ तर त्यांच्या विरुद्ध चिंचवली हा पहिला सामना रेग्युलर पोल मधला पाहायला मिळणार आहे. काका मामानी भरला गाव आणि पाणी प्यायला कोठे जाऊ खालच्या आलेला जा क्षम कार्यक्रम थोडस जर पाहायला पब्लिक होताना पाहायला मिळालं आणि बघता बघता इथे मात्र आपण पाहिलं तर इथे पहा रिप्लाय मध्ये पाहू शकाल चेंडू येत होता क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता थोडस फंबल झालं ढेंगपट्टीतून बॉल सुळसुळीत गेला दुसऱ्याने तिकडे काय सांगायचं आहे आणि बघता बघता इथे मात्र लाईन करा भात चेंडू व्हाईट आला गेलाय आणि एक्स्ट्राची धाव फलकावरती नेरल लभाळी मात्र जाऊन पोहोचली दोन गड्याच्या मोबदल्यात 26 धावा 26 धावा धाव फलकावरती आहेत. यावेळेस समोरच्या दिशेला इथे घडलं काय पुन्हा एकदा बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर लाईट चुना मल तंबाखू दिदन का हान टोका 4 चौकार. काय सांगायचं आऊट उतार पण काय सांगायचं त्याचा भोतराच फाटला. संधी होती षटक समाप्त होईल 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि इथे मात्र धावा धाव फलकावरती आहे 30 धावा. इथे मात्र निश्चित 30 धावा आहेत धावफलकावरती शेवटचं षटक आणि इथे मला वाटतं 30 धावा धावफलकावरती आहेत. भरत आला गेलाय षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी आपण पाहू शकाल. इथे मात्र निश्चित 2 गडी गमावल्यात पेनल्टी घेऊन बॅटिंग करतीये नेरल लभाळी ती साबेनवरती मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. पुढची मॅच विजयी संघ आणि कुराडपाडा या दरम्यान केली जाईल. म्हणजे कुराडपाडा टीमचे खेळाडू कुठे गेले असतील तर आपल्या खेळाडूला फोन करा आणि कॅप्टन मीटिंग मध्ये नाही ही मॅच कंप्लीट झाल्यानंतर आपण लगेच टॉस करून घेणार आहोत. यावेळेस समोरच्या दिशेला इष्टा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आलाय तिथे या मोकार तर फड काय सांगायचं बास एक काम कर ना ते कोपऱ्यातल्या फिल्डर का थ्रो कर ना तो त्यात का स्टंप जेवून जाईल तो परत काय सांगायचं आहे. इथे जरूर थोडासा थ्रो खराब आला तत्पुरती 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने 36 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. यावेळेस इथे फटका क्षेत्रचे बॉल खाली पाहावं लागेल. इथे मात्र झेल कॅरी केला जाईल का कुठल्याही प्रकारची चुकी न करता नो हलिंग नो डुलिंग जागीत पंपॉम करी फलंदाज होतोय बाद विकेटचं पतन. अजून एक धक्का गणेश बाद होतोय. 8 चेंडूचा सामना केला 11 धाब्यांवरती गणेश बाद झाला गेलाय. अजूनही डाबामध्ये 3 चेंडूचा खेळ उर्वरित शिल्लक आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये गणेश भला यावेळेस इंटर होताना पाहायला मिळतोय. एक गणेश मैदानाच्या बाहेर तर एक गणेश भला मैदानाच्या आतमध्ये दाखल खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल. येणारा चेंडू कशा प्रकारचा राहील ते देखील पाहणं फार महत्त्वाचं राहील. इथे मात्र निश्चित फटका खेचलाय क्षेत्ररक्षकाला बस नाही 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 छाप 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 चानाचे चानाचे या वेगळाच काम झाला. शांताराम आजारी झाला आणि कांतारामला कचाकच सुई आडसली बेसू
चला आंबेरपाडा टीमचे कॅप्टन आले असतील तर आपण आयोजकांशी संपर्क साधा. त्यानंतर चिंचवली अगदी इथे मात्र आपण पुढचा रेग्युलर पोल घेणार आहोत आयोजकांच्या माध्यमातून. आमच्यापर्यंत आताच खऱ्या अर्थाने सूचना आली की ते रेग्युलर पोल आपण खेळवणार आहोत. आंबेरपाडा टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. चिंचवली टीमचे कॅप्टन आपण आले असाल तर आपण देखील या लगेच. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस करताना खऱ्या अर्थाने प्रथम प्रवेश बी कंप्लीट करून घ्या. त्यानंतर मिड इनिंग मध्ये आपला टॉस केला जाईल. इथे मात्र 38 धावा तर आहेत परंतु 4 गडी गमावलेत. इथे आपण तुम्ही आम्ही अनुभवतोय मित्रांनो. आई गावदेवी क्रिकेट संघ पिंपलोली वाडी आयोजित साहिल प्रतिष्ठान चषक पर्व दुसरा मोठ्या थाटामाटाने या स्पर्धेचा प्रारंभ शुभारंभ झाला. बघता बघता तिसऱ्या रात्रीमध्ये आपण प्रवेश केलाय आणि इथे या डावामध्ये शेवटचा बॉल शिल्लक आहे. 38 धावाचा फलकावरती जोडल्या गेल्या. भरत आहे गोलंदाजी मार्क होती. स्ट्राइक एंड वरती निलेश. चिंचवली टीमचे कॅप्टन आलेत का लगेच आयोजकांशी संपर्क साधा. आणि असा तुम्हाला माहित आहे फलंदाज जर पॉपिंग क्रीज मध्ये असेल तर हा चेंडू नो दिला जाईल आणि त्यावरती फ्री हिट देखील असेल. पंच अंपायर डिसिजन यस. तर मग इथे लाईव्हच्या माध्यमातून कव्हर झालं नाही कारण की अनेक स्पर्धा आपण पाहतो 4-4 कॅमेऱ्याच्या साहाय्याने कव्हर होतात. कुणी 8 स्पर्धा प्रत्येक अँगल करणं. कारण की जेव्हा गोलंदाज करतोय गोलंदाजी तेव्हा खऱ्या अर्थाने निश्चित कॅमेरामन जर पाहिलं तर निश्चित चांगलं कामगिरी करतायत परंतु निश्चित तिथे यस 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 घेतली. आणि इथे मात्र आता फ्री हिट असेल पाहावं लागेल. इथे पाहणं फार महत्वाचं. विकेट किपर कडनं थोडीशी चुकी झाली. वाईट +1 फ्री हिट कंटिन्यू. या 2 धावा ऍड होतील. काय सांगायचं असा कार्यक्रम म्हणजे काय माहितीये का धोत्र्यात आजार आणि पॅन्डीत बाजार. कुठं मारून एक उदरंजेला वाचला असता अजून दुःख झाला डोक्याला. इथे खऱ्या अर्थाने निश्चित आपण पाहतोय चुका होत आहेत. कदाचित जर पाहिला तर निश्चित 41 धावा धावफलकावरती सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस हो इथे मात्र निश्चित फटका चांगलाय. आणि बघता बघता एक चेंडू होता. एक चेंडूवरती धावा खर्च झाल्या किती. एक चुकीचा निर्णय गोलंदाजाला ठरला किती. तर एक चेंडू आता 7 धावा इथे मात्र खर्च झाल्यात. म्हणजे घरची मोरी आणि मुतायची चोरी सेम कार्यक्रम. कारण की एक चेंडू होता तिथे कदाचित जर पाहिला तर मारून बारीक बारीक त्याच्यावरती चौकार येऊ शकला असता. 3 धावा तर वाचल्या असत्या. परंतु गोलंदाजाने कुठेतरी नियंत्रण कुठेतरी जर पाहिला तर इथे विचारपूस आणि त्यामुळे या धावा खर्च झाल्या. अशा धावा धावफलकावरती 45 आणि विजयासाठी 46 ची गरज आहे. टीम चिंचवली टीमचे कर्णधार
जो संघ उपस्थित होईल त्यांना आयोजकांची रिपोर्टिंग करा की आम्ही पोहोचलोय, म्हणजे आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचेल की कुठला संघ उपस्थित आहे कुठला संघ नाही आहे. चला झुगरेवाडी टीम देखील उपस्थित होते. तुमचं देखील सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. वेळेवरती आपण उपस्थित राहिला तुमचं देखील खूप खूप धन्यवाद. वेळेच्या बाबतीत प्रत्येक टीमनं असं सहकार्य केलं तर मित्रांनो खऱ्या अर्थाने निश्चित आयोजनाची शोभा आणि आयोजनाची उंची आणि आयोजन मोठ्या दिमागदार एंट्रीनं होत आलंय आतापर्यंत. यापुढे देखील असंच होईल. त्यामुळे जरूर प्रत्येक टीमनं वेळेअभावी सहकार्य करत राहा. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्याला 2 चेंडूंना पेनल्टी दिली गेली याची नोंद, 2 धावाने पेनल्टी दिली गेली याची नोंद घ्या. कारण की मैदानाच्या आतमध्ये आपण 11 खेळाडू घेऊन जाऊ शकता, आपण 12 नेलं. काय सांगायचं आहे. आणि त्या धावा जेव्हा एक षटक समाप्त होईल तेव्हा त्या धावा 2 धावा ऍड होतील. काय सांगायचं आहे. म्हणजे हल्ली म्हण नाही का, बायको करायची असेल एकाला पण सांग पास करायला नाही तो जोडीदार आला. असा कार्यक्रम झाला इथे. जरूर आपण चला टाइम तुमचा सुरू झालेला आहे. तुमचा टाइम काउंट केला गेलाय. इथून तुम्हाला 4 षटक ही 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे, त्याची नोंद घ्या. बबलू आणि सोमा ही सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. खऱ्या अर्थाने नेरळ लवाडी संघ खऱ्या अर्थाने ज्यांना बॅटिंग करत असताना धावा मिळवल्या त्या म्हणजे 45 आणि 46 ची गरज आहे. आज जर पाहिला तर निश्चित संधी मिळाली म्हणजे अंबेरपाडा टीमला आणि निश्चित आजच्या रात्रीमध्ये तो संघ देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. यावेळेस हो इथे मात्र घडलं काय बघता बघता इथे मात्र बॉल निघून चालला बेकार. 5 अंड 5 तडा 5 संच 5 रन 1 बॉल कन्यादान. भयानक कार्यक्रम. कारण की मित्रांनो अंबेरपाडा गावामध्ये आज हळदी देखील आहे, परंतु दिलेला शब्द आणि दिलेला वेळ आणि वेळेवरती खऱ्या अर्थाने संघ उपस्थित घेऊन राहिले. खऱ्या अर्थाने मी अमरचं कौतुक करेल. इथे निश्चित अगदी जाऊया मित्रांनो. कुठेतरी एक्स्ट्राच्या धावा खर्च होत आहेत इथे 5. निश्चित कुठेतरी या प्रकारची कामगिरी कुठेतरी टाळणं महत्वाचं राहील. कारण की धावा चांगल्या आल्या गेल्या परंतु एक्स्ट्राच्या धावा आपण खर्च केल्या तर या धावा महागड्या ठरतील यात शंका नाही. रोहिता सय्यार काय सांगायचं आहे. ह्या भयानक कार्यक्रम झाला. डॉक्टर बिघडला आणि दवाखाना उघडला सेम कार्यक्रम. म्हणजे बॉलर सुधारला आणि बॅट्समन आउट झाला. फलंदाज बाद. इथे मात्र पहिला चेंडू खराब आला त्यावरती 5 धावा खर्च केला एक्स्ट्राच्या स्वरूपात म्हणजे 5+4 अशा 5 धावा मिळाल्या. परंतु लगेच दुसऱ्या बॉल वरती मात्र विकेट गमावल्या. ती म्हणजे टीम बॅटिंग करत असणारी टीम अर्थात
शीळ ठाकूरवाडी। एकंदरीत आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू दाखल होतोय महेश। इथे जाऊया पुन्हा एकदा 5 धावा आहेत यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतो एक धाव एकाने कंप्लीट झाली आणि इथे मात्र एकच धाव इथे मात्र निश्चित अगदी एका धावेच्या मदतीने संघाची टोटल धावफलकामध्ये 6 धावा आपण पाहतोय पहिलं षटक चालू आहे विजयासाठी म्हटला तर इथे मात्र बनवायचे आहेत एकंदरीत 46 धावा आणि आता मात्र धावा धावफलकावरती 6 म्हणजे आता 28 चेंडू आणि 40 ची गरज 28 चेंडू 40 धावा बनवायचे आहेत इथून पुढे मॅच मध्ये रोहिदास तयार पुन्हा एकदा षटक क्रमांक बस भयानक कार्यक्रम काय सांगत आहे लाल बावली दहाला लावली सासू पावली नवऱ्याला पावली आणि कचकन धावली काय नाही करीत रात्री दिल्लीला त्यांना तेलुची आली एकंदरीत आपण पाहिलं इथे विकेट कीपर कडनं चुकी झाली त्यानंतर पुन्हा एकदा बॅकअप देखील थोडंसं खराब आलं अशा पद्धतीने पुन्हा वाईट प्लस ओहो अगदी म्हणजे एक्स्ट्राच्या धावा 10 आल्यात अगदी जर म्हटलं कुठेतरी आतापर्यंत अवघे 2 चेंडू हाताळलेत इथे 11 धावा आतापर्यंत खर्च झाल्या आणि अगदी अजूनही या षटकामधील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे रोहिदास गोलंदाजी करतोय त्याला मात्र विकेट कीपर क्षेत्ररक्षकांची साथ कमी मिळते इथे पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो गोलंदाजी मार्ग होती रोहिदास इथे घडलं काय पिफळाची दांडी 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 गुल विकेट गोलंदाज होईल बाद इथे आपण पाहू शकाल विकेट खराब गोलंदाजी त्यानंतर चांगला चेंडू पुन्हा एकदा खराब गोलंदाजी पुन्हा चांगला चेंडू एक तेरी एक मेरी अशी मात्र आजीबाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये धावा धावफलकावरती आहेत ते म्हणजे सध्याच्या स्थितीला 11 2 गडी गमावले ते म्हणजे शीळ ठाकूरवाडी क्रिकेट संघाने पुन्हा एकदा गोलंदाज तयार गोलंदाजी मार्ग वरती यावेळेस हो चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे बॅकअप आला आणि तिथे मात्र कुठल्याही प्रकारची धाव खर्च केली जात नाही एकंदरीत आपण पाहू शकाल यावेळेस मात्र डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातो टाकला जातोय 11 धावा धावफलकावरती तर आहेत निश्चित अगदी आपण पाहतो 2 विकेट आतापर्यंत गमावले गेले आहेत आता मात्र जर विचार जर केला तर शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे इथे खराब गोलंदाजी झाली परंतु त्यानंतर मिळवलेला आत्मविश्वास कमबॅक फुलटॉस बॉल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे इथे तू मै पाहायला मिळाला परंतु बघता बघता हा चेंडू देखील चांगला कारण की तिथे 7 क्षेत्ररक्षकांची चांगली म्हणजे आता मात्र इथे चांगली गोलंदाजी होती आता मात्र कुठेतरी मला वाटतं विचार जर केला तर टीम नेरळ लवाळे हा संघ रस्ता देखील चुकला होता आणि कदाचित त्याच प्रकारची लय लेन चुकत होता गोलंदाज परंतु आता इथे मात्र फलंदाजाने धीरज गाजवलाय इथे मात्र चेंडू निघून झाला पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्कोर लेग सीमारेषी अप्पार धावा मिळतील 4 हा येतोय चौकाराच्या साह्याने धावा इथे धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत 15 आणि 2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या जातील आता होतील 17
इथे मात्र 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय बीजासाठी 24 चेंडू आणि 29 धावांची गरज 24 चेंडू 29 धावा हे समीकरण आपण पाहत आलोय मित्रांनो आतापर्यंत इथून पुढे राहिलेले समीकरण इथे मात्र निश्चित जाऊया आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल गणेश भला आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्क वरती हलक्या हाताने पंच करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला बेकार काम यास पास हो बेकार याला गोट्या खेळायचा नियम आहे गोट्या नाही ना बॉल धरू नका म्हणजे काय सांगायचं वाहून तिकडे 7-12 कर्ज इथे जरूर डायरेक्ट हिट फलंदाज मात्र इथे होईल बाद थवा पक्का मीट गडी भाऊ नीट विकेट इथे आपण पाहू शकाल 3 विकेट गमावल्या गेल्या 17 धावा धावफलकावरती आहेत गणेश भला इथे मात्र निश्चित गोलंदाजी करत असताना 7 मात्र आता क्षेत्ररक्षकांची चांगली मिळत असताना पाहायला मिळते नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवीनाथ यावेळेस रवीनाथ मैदानाच्या आतमध्ये जाडा जुडा गट्टा गुट्टा आडिया बांधलेला टास ठोस फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल इथे गोलंदाज संख्येला आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅक वरती गणेश भला ज्याने पहिला चेंडू अप्रतिम हाताळला फलंदाजासाठी एक अवघड चिन्ह समोर उभं केलं आणि बघता आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट जो मात्र आपल्याला होताना पाहायला मिळाला आणि इथे मात्र फलंदाज बाद झालाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय अगदी डावखुरा हाताचा खेळाडू म्हणजे पांढऱ्यापेक्षा भयानक इशारी कुयलूची खास कमी पण डावखुरा फलंदाजा फटका तिकट इथे मात्र आपल्याला रवीनाथ स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळेल तर गोलंदाजी मार्क होती गणेश भला क्षेत्ररक्षण करणारी टीम हे विसरून जाऊ नका की तुमचा टाइम काउंट केलाय अगोदर आपण पेनल्टी घेत चाललेत पुन्हा एकदा जर टाइम जास्त खर्च केला तर पेनल्टीच्या स्वरूपात एक क्षेत्ररक्षक तृतीय सर्कल मध्ये घेणं बंधनकारक राहील यावेळेस चांगला फटका इथे मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करत यावेळेस मात्र बॉल निघून चला पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर खालची आळी वरची आळी सगळ्यात गेले ना तुझ्या बोलून सीमारेषे पार धाबा मितीच्या इथे मात्र निश्चित हा चौकार आला आणि संघाच्या धावा धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती आहेत इथे जरूर जाऊया मैदानाच्या आतमध्ये लाईन खराब इथे मात्र हा चेंडू डावी टीम मिस करत असताना आपल्याला पाहायला मिळाला आता मात्र आपण पाहिलं तर इथे खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातो वाईटच्या स्वरूपात आता शेवटचे बॉल शिल्लक आहेत 22 आणि धावांची गरज आहे 22 चेंडू 24 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे सामना कोण जिंकणार शीर ठाकूरवाडी की टीम नेरळ लवाडी या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि इथे पंचांकडे पंचाने अपील मात्र स्वीकारली विकेटचं पतन फलंदाज होतो बाद ओ यू टी गॉन विकेट यामुळे जाऊया 22 धावा धावफलकावरती आहे इथे मात्र पान फार महत्वाचं राहील
इथे 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार होतोय. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न, लाईन पुन्हा एकदा भरकटली गेली आहे. झुकेगा नाही साला, पण मात्र इथे व्हाईट मात्र हेल्प पडेगा. रिव्ह्यू घेतलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं. यस, चेक केलं जाईल. तोपर्यंत क्षेत्ररक्षण सजून घ्या. आपल्या स्पर्धेमध्ये सफलला वाईट नाहीये, एकच वाईटला अगदी पंच जर पाहिला आयोजन कमिटीचा निर्णय आहे. इथे मात्र जरूर सफलला वाईट नाहीये. आणि हा चेंडू देखील खराब आहे. हा चेंडू देखील वाईट आहे. हा चेंडू देखील वाईट आहे. पंचांवरती दबाव आणू नका. इथे मात्र आपण जास्तचा वेळ खर्च केलाय. आणि इथे मात्र आपण विचार जर केला तर आपण दिलेल्या वेळेमध्ये जर पाहिला तर निश्चित प्रति षटकामागे तुम्हाला 5 मिनिटाचा वेळ होता. आतापर्यंत तुम्ही 12 मिनिटं खर्च केलेत आणि षटक क्रमांक 2 अजूनही चालू आहे. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. वाईट. पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत येतोय. व्हाईट बॉल. रिव्ह्यू गमावलाय कारण की हा चेंडू वाईट आहे. तुमचा 12वा खेळाडू देखील इथे आहे आणि जरूर तो चेक केलाय रिव्ह्यू घेतल्यानंतर. इथे मात्र आपण पाहू शकाल कुठल्याही टीमचा जर विचार केला तर निश्चित आम्हाला सर्व टीम सेम आहेत. 23 धावा दाफुलकावरती आहेत. 4 गडी गमावले गेले आतापर्यंत. अजूनही मला वाटतं षटकामधील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. वेळ आपण जास्तचा खर्च केलाय अगदी हे. आणि या डावामध्ये दुसरे षटक चालू आहे आणि 12 मिनिटाचा अवधी आपण खर्च केलेला आहे आतापर्यंत. गोलंदाज तयार होतो. गोलंदाजी मार गोटी पुन्हा एकदा गणेश बोला. 23 धावा आहेत. यावेळेस पॉइंटच्या दिशेने फटका अप्रतिम आहे आणि इथे देखील बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. अजून एक गेदन कहाण ठोका. इथे मात्र सीमा पार. आता 20 चेंडू 19 धावांची गरज. इथे मात्र जरूर आपण पाहतोय विचार जर केला तर शेवटचे बॉल शिल्लक आहेत 20 आणि धावांची गरज आहे 19. 27 धावा दाफुलकावरती आपण पाहतोय. हलक्या हाताने पंच केला. पुन्हा एकदा इथे धावाची संधी. तोपर्यंत काय सांगता बेडूकचा फेका. क्षेत्ररक्षण थोडंसं फंबलिंग होताना पाहायला मिळालं. कुठल्याही प्रकारची धाव मात्र खर्च झाली नाही. इथे मात्र आपण पाहतोय 27 धावा. 27 धावा दाफुलकावरती आहेत. पुन्हा एकदा शेवटचा बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांचा सिग्नल येतोय. षटक क्रमांक 2 इथे संपुष्टात आलं. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. समीकरण दाफुलकावरती आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे जर पाहिला तर 4 गडी गमावले 27 धावा आणि विजयासाठी 18 चेंडू 19 धावांची गरज. आतापर्यंत 2 षटकासाठी 15 मिनिटाचा अवधी घेतलाय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं टाइम तुमचा काउंट केला गेलाय. त्यामुळे जरूर अजूनही जर पाहिलं तर आपल्याला 5 मिनिटांमध्ये 2 षटक कंप्लीट करायचे. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक पेनल्टी स्वरूपात 30 षटकामध्ये घ्यावे लागतील. याची मात्र नोंद घ्यायची. अगदी आपण पाहू शकाल स्पर्धेचा नियम आहे आणि ते नियम सर्वांना फॉलो करायचे आहेत. आज आपण पाहिलं तर डाळीमध्ये कांजी आणि कांज्यात पाणी शेप कार्यक्रम चालू आहे.
आज जर पाहिला निश्चित अंकुश कुराडे फॉर्म मध्ये आहे, त्यामुळे शंका नाही. कदाचित हळदींवरती लागलेली ओढ आणि कदाचित जरूर बऱ्याच दिवसांनी जरूर आम्हाला ते खेळताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये त्यांची आमची बरेच दिवसांनी गाठभेट झाली नाही. जाऊया स्पीडअप राहू द्या मित्रांनो. भरपूर वेळ खर्च झालाय खऱ्या अर्थाने या सामन्यासाठी. शेवटचे 18 चेंडू 19 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये समीकरण तुम्ही आम्ही अनुभवतोय. अगदी आपण विचार जर केला, अगदी रिसल प्रमाणे गरफट्ट्या फाडा, लिगली फाडा, हरकत नाही, अनलिगली फाडू नका. धावा दाखवल्यावर 18 चेंडू मध्ये 19 बनवायचे आहेत. चला गोलंदाज तयार होतोय. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये काय सांगायचं, हात पाय काड्या कुड्या पण काम बाय जाड्या जुड्या, सिंगल काडी डबल इंजिन मजबूत फुल आवरेज. इथे मात्र निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू कशा प्रकारे राहील ते देखील पाहिलं जाईल. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्ग होती. फुलरलीचा बॉल समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला क्षेत्राच्या बॉल पर्यंत पोहोचलाय. इथे मात्र मिड ऑफला येऊन चेंडूला जज करणं, कव्हर करणं, तोपर्यंत एक धाव मात्र इथे खर्च केलं जाईल. आणि एका धावेच्या मदतीने आता मात्र संघाची टोटल 28 धावा. आता विजयासाठी 16 चेंडू आणि 18 धावा बनवायच्या आहेत. पुढची मॅच एका साइड आपण पाहतोय. वैभव विलियम कुराडवाडा आणि विजय संघ या दोन टीमच्या दरम्यान लगेचच मॅच पाहायला मिळेल. इथे मात्र निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. पंचांकडे अपील केली होती पण अपील मध्ये जल्लोष उत्साह नव्हता. इथे मात्र निर्धाव चेंडू आला गेलाय. रिप्लाय मध्ये आपण पाहतोय. अगदी जर पाहिला कशा पद्धतीने पहा, चेंडू पडल्यानंतर थोडस आतमध्ये वळतोय आणि खऱ्या अर्थाने ऑफ स्टंप वरून चेंडू मात्र विकेट कीपरच्या स्वाधीन होत असताना इथे मात्र जरूर आपण पाहिलं बघता बघता एक सिंगल कंप्लीट केली गेली. मॅच मध्ये मात्र संपूर्ण इथे दमखम ठोकलाय तो म्हणजे नेरळ लबाळी क्रिकेट संघानं. कारण की आता समीकरण 21 आहे इथून पुढे मॅच मध्ये. शेवटचे बॉल शिल्लक आहेत. 14 धावांची गरज आहे, ती म्हणजे 17. 14 चेंडू 17 धावा खऱ्या अर्थाने. त्यानंतर रेग्युलर फोल मधला एका साइडनं अंबेरपाडा टीम तर त्यांच्या विरुद्ध चिंचवली या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी लढत. त्यानंतर आपण पाहू शकाल दुसरी लढत बागाची वाडी पनवेल आणि त्यांच्या विरुद्ध जे कालिका माता गाणे. इथे मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, घडतंय काय, घडतंय काय. इथे मात्र ओहो पंच 2 ना 2 धावा आणि या 2 धावीच्या मदतीने आता मात्र धाव फलक पुढे जाऊन पोहोचलाय. 31 धावा. विजयासाठी अजूनही 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 15 धावींची आवश्यकता. इथे गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग मध्ये तयार होताना पाहायला मिळेल. हरीश यावेळेस समोरच्या दिशेला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. ओह लाजवाब. अगदी आपण पाहतो आता मात्र नळगुत मुतखडा सगळा कार्यक्रम ओके में थँक्यू. इथे मात्र आपण पाहू शकाल आता मात्र शेवटचे 12 बॉल 14 ची आवश्यकता. टाइम आतापर्यंत झाला गेलाय 19 मिनिट. 3 षटकामध्ये 19 मिनिटं खर्च केली आहेत नेरळ लबाळी क्रिकेट संघानं. आपल्याकडे जर पाहिला तर फक्त आणि फक्त 1 मिनिट शिल्लक आहे. जेव्हा 20 मिनिटं जर पाहिले तर निश्चित 4 षटकांसाठी आपल्याला मर्यादित आहे आणि आपण जर पाहिला 5 षटकांची लढत आहे. 4 षटक जर 20 मिनिटांमध्ये आपण कंप्लीट करू शकले नाही तर 1 क्षेत्रक्षक तुम्हाला 2 क्षेत्रक्षक तुम्हाला 30 सर्कल मध्ये घेणं बंधनकारक राहील. स्पर्धेचा नियम आहे, रूल्स आहेत, तो मात्र आपल्याला फॉलो करायचे. 12 चेंडू 14 ची आवश्यकता. यावेळेस समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्रक्षक आहे, बॉल पर्यंत पोहोचला गेला. क्षेत्रक्षक कमालीचा झाला. चेंडू उचलला जाईल, फेकला जाईल. तोपर्यंत 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या मदतीने आता मात्र संघाची टोटल धावफलकामध्ये जात असताना 34 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. इथून समीकरण आहे शेवटचे बॉल शिल्लक आहेत 11 आणि धावेची गरज आहे 12. 11 चेंडू मध्ये 12 बनवायचे आहेत म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या टीमला गोलंदाजी तितकी चांगली तितकं चांगलं क्षेत्रक्षक करणं फार महत्वाचं राहील. गोलंदाज तयार. यावेळेस देखील डॉट बॉल. भयानक कामगिरी. आता मात्र कंच तरी जालिम बाबा पावला याला. बेकार कार्यक्रम. बॅटमन मात्र काय सांगायचंय, धन झाली लाईन मारून बोलाव. इथे पाव लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. यावेळेस मात्र फटका इथे पोचला गेलाय. क्षेत्रचे बॉल खाली. विकेट.
आणि अगदी आपण पाहतोय आमचे टाइमर आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत की आतापर्यंत टाइम खर्च झालाय 21 मिनिट आणि 2 खेळाडू तयार आहेत। हे षटक समाप्त झाल्यानंतर तुमचे 2 खेळाडू 30 सर्कल मध्ये घेतले जातील। आपल्याला 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी आहे। जयेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय। बॅटिंग करणारी टीम तुम्हाला असं समजू नका का त्यांच्या नाड्या धरल्या म्हणून आमच्या काड्या कोणी पिली ना। तुम्हाला 30 सेकंद आहेत। 30 सेकंदाच्या आतमध्ये फलंदाज चेंडू जर खेळला नाही तर तो न खेळता आमटी इज द रिव्हर्स दन 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 रिव्हर्स येईल म्हणजे फलंदाज न चेंडू खेळता बाद केला जाईल। याची नोंद घ्यायची। गोलंदाज तयार होतो। गोलंदाजी मार्क होती 9 चेंडू 12 ची गरज। त्रिफळाची विकेट फलंदाज इथे होईल बाद। ही ते मात्र विकेट जबरदस्त फलंदाज। तुम्हाला 30 सेकंद आहेत आणि तुमचे देखील 30 सेकंद काउंट केले जात आहेत। असे समजू नका की तुमचे 30 सेकंद काउंट केले जात नाही। इथे मात्र आपण पाहू शकाल शेवटची 8 चेंडू 12 ची गरज। फलंदाज स्लो चालू नका। 30 सेकंदामध्ये तुम्हाला कुठल्याही पद्धतीने चेंडू खेळायचा आहे। मैदानात जरी तुम्ही दाखल झाला आणि 30 सेकंदाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती पोहोचून चेंडू खेळला नाहीये तर तुम्ही चेंडू न खेळता बाद दिला जाईल। त्यानंतर तुम्ही तक्रार मांडू नका कारण इथे सूचना आहेत नियम आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवते ते तुम्हाला फॉलो करायचे आणि आपण उल्लंघन केलं तर आपल्याला मात्र त्या उल्लंघनाचा मोबदला म्हणून फेडावाच लागेल यात मात्र शंका नाहीये। आज चेंडूना विजयासाठी मात्र आता 12 धाब्यांची गरज आहे। शेवटचे 2 चेंडू या षटकामध्ये शिल्लक। इथे पाहणं फार महत्त्वाचं राहील। एकदा वेगानं कंप्लीट झाले दुसरी प्रयत्न धाबाची संधी आणि इथे मात्र अजून एक धक्का। इथे फलंदाज होईल बाद। अजून एक धक्का आणि कळ आता जोरात पड। यस सगळे 7-12 चालू आहेत। मला गणितात मास्तर येडा होता। 7 विकेट आता खाला रे पण खाला आता पचवायचा विचार पडला। 7 बॉल 11चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये गेलाय। भयानक कार्यक्रम झाला। खायला दिला चिकन घशात घुसला मटन पाणी पिऊन पिऊन धन। आज जर पाहिला त्याची टाइम तुमचा काउंट केला गेला। इथे मात्र आता शेवटचे 7 बॉल विजयासाठी 11। इथे पाहू शकाल शेवटचे 7 चेंडू 11 धाब्यांची गरज। गोलंदाज तयार होतोय। गोलंदाजी ट्रॅक वरती गणेश पांगारे गोलंदाजी मार्क होती तयार। पंचांकडे अपील आणि इथे 8वा धक्का। याही काय खालाय आणि काय नाही बाबा। वाळलेला खालाय का ओला पण बेकार पावर। चला शांताराम आणि कांताराम आता कोंडवाड्याच्या 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये घ्या। आपण टाइम घेतलाय। धाबा आता विजयासाठी 6 चेंडू 11 बनवायचे आहेत आणि आतापर्यंत आपण 24 मिनिटांचा वेळ खर्च केलाय। आपल्याला 4 षटक 20 मिनिटात कंप्लीट करायची होती। 4 मिनिटं अतिरिक्त वेळ खर्च केल्या कारणाने तुम्हाला 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये घेणं बंधनकारक राहील याची नोंद घ्या। प्रत्येक टीमला हा नियम आहे आणि प्रत्येक टीमला हा नियम फॉलो करायचा आहे। तुम्हाला खरं आता 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी असेल। जेव्हा दुसरी फेरी चालू होईल तेव्हा अंकुश आपल्यासाठी जर पाहिलं तर 15 मिनिटांमध्ये 3 षटक राहणार आहेत। त्यामुळे जरूर असं समजू नका 5 षटकांची मॅच आहे म्हणून इथे टाइम काउंट केला जाईल। हळदी वाट बघत असतील आम्हाला देखील तुमच्या मनोभावना कळतायत। तुमचे दुःख आम्ही नाही लपवू शकत त्यामुळे तुमची लगेच मॅच खेळवतोय आम्ही। इथे जाऊया मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल आणि विजयासाठी 11 ची गरज। चला लगेच स्टार्ट करा। हे षटक देखील आपण 5 मिनिटाच्या आतमध्ये खर्च कंप्लीट करणं अनिवार्य राहील। चांगला फटका मिड ऑफला क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये चेंडूला छेद केला जाताना बघता बघता इथे मात्र एकच धाव मॅच मध्ये रंगत आली गेली। शेवटचे बॉल शिल्लक आहेत 5 आणि धाब्याची गरज आहे 10। कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे। तुम्हाला या 10 धावा बनवाव्याच लागतील यात मात्र शंका नाही आहे। इथे मात्र निश्चित कुठेतरी जर पाहिला कान मंत्र दिला जातोय। मॅच रंगात आली गेली कारण की बॉल शिल्लक आहेत। विजयासाठी मात्र 10 धाब्याची गरज आहे आणि शिल्लक बॉल आहेत ते म्हणजे फक्त आणि फक्त 5। आता मात्र या 5 चेंडूमध्ये 10 धावा कशा बनतील
ते मात्र पाहावं लागेल इथे इष्टा कव्हरला फटका लाजवाब आहे क्षेत्ररक्षकाला बेकार भयानक कार्यक्रम एकंदरीत आपण पाहतोय इथे विचार जर केला तर निश्चित चेक केलं जाईल फलंदाज इथे पोहोचलाय की नाही तोपर्यंत क्षेत्ररक्षण आपण सुजून घ्या त्या काय बात आहे फलंदाज दिल्या घरी सुखी राहावे सुरक्षितपणे आहे काही घाबरायची गरज नाही आणि 2 धाबा आता मात्र या 2 धाबा धावफलकावरती ऍड होतील आता समीकरण राहील आहे शेवटचे बॉल शिल्लक आहेत 4 आणि धाब्यांची गरज आहे 8 4 चेंडू 8 धाबा अगदी पंचांनी मात्र निश्चित आमच्याकडे दर्शवले गेले की इथे फलंदाज पंच विकेट का एक धाव मग एक धाव अशी वर्तन नका करू माझ्या सालट्या कडतील अशी खालत करा मग वही मोडीत पळताना धन व्हायची माझी एकंदरीत पाहावं लागेल वाघ भाऊ मेडिकल वाया मला बीपीची गोळी आणून ठेवा आहे ना आणि ती द्या जरा शेवटचे 3 चेंडू 7 ची गरज आहे एकंदरीत काय माहित आहे का कार्यक्रम त्यांचा होईल पण बीपी माझी वाढायची जरूर 3 चेंडू 7 ची गरज आहे गोलंदाज तयार होतोय इथे मात्र निश्चित अगदी आपण पाहिलं असेल सामन्यामध्ये रंगत आली गेली आहे इथे मात्र आता समीकरण बदलले गेले शेवटचे बॉल शिल्लक आहेत 2 आणि धावेची गरज आहे 7 2 चेंडू 7 धावा काही होऊ शकतं खरं आता या मैदानामध्ये अनेक विक्रम घडलेत अनेक विक्रम मोडले गेलेत आज तो विक्रम इथे घडला जाईल का मोडला जाईल का इथे पाहावं लागेल 2 चेंडू 7 ची गरज आहे स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस इथे यावेळेस तिची चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला बॉल पर्यंत याच भयानक कार्यक्रम हा चाप चाप छानाचे काय नाही असा कार्यक्रम चापाचापी केला ना ती एकीला कमी भोशाड्या देते पण घरून देखणारा मजबूत भोशाड्या देते इथे मात्र आता 2 चेंडू 5 ची गरज स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस तुम्हाला त्या कंपल्सरी धावा 5 बनवायच्या आहेत म्हणजे इथे षटकार ठोकावाच लागेल आणि बॉल शिल्लक आहे 1 आतापर्यंत एकच चेंडू खेळला होता आणि जरूर 1 चेंडू पंच 1 मिनिट पंच थांबा हे बॉलर हे किडन्या खेच कॅमेराची बॅटरी लो झाले फुकाट हे मॅच ना मोकार ताण द्यायला घेतलाय त्रास नको हा भले अजून 2 मिनिटं आम्ही घेतो पण कॅमेरा जोडून दे काय झालं एक तर वही पण नाही राहिला इकडे कुइलू आहे मजबूत इथे मात्र निश्चित
हा आला आला जरूर आपण पाहतोय इथे एक चेंडू आणि 5 ची गरज आहे. एक चेंडू 5 धाबा बनवायचे आहेत. इथे षटकार येणार का? काय घडणार की डॉट बॉल? काय घडणार? कोण जिंकणार? टीम नेरळ लभाळी की टीम शील ठाकूरवाडी? एक चेंडू आणि विजयासाठी 5 मध्ये षटकार. काशी केली वनवाशी केली नशिबी तुझ्या कशी काय 7:30 आली. कार्यक्रम बरोबर झाला पण काय सांगायचं अगं पोरी तू सपनात येणं आणि 7-8 निबार कानफटात येणं. श्याम कार्यक्रम झाला याला सांगायचं काय सांगायचं आहे. बायको असली सासू असली मेवणी फसली आणि त्या देखून बायको गपच्या गप बसली. श्याम कार्यक्रम चेहरा भोळा पण लपडी सोळा असा कार्यक्रम. एक बॉल आणि विजयासाठी 3 धाबा. आणि इथे मात्र लाईन इथे खर्राब पंचाने दर्शवलाय. हा बॉल इथे मात्र आहे तो म्हणजे भाई ये हरे कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद ये क्या हो गया. जंगली रमी प्याऊ ना महाराज. श्याम कार्यक्रम आता मात्र जरूर अगदी आपण पाहतोय विजयासाठी 1 चेंडू 2 धाबेची गरज. काय घडणार काय नाही आता काय होणार ही मॅच कोण जिंकणार दोनही संघांच्या फासण्या. इथे 1 चेंडू 2 ची गरज आहे. इथे सेट झालाय एकदा वेगाने कंप्लीट झाली दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र एका धाबेला सामना जिंकलाय तो म्हणजे टीम नेरळ लवाळी किडन्या पीएल कार्यक्रम. चला अरे मूत खडा काही पासून झाला त्या 17 जोनात घेतली 18व्या जोनात पडला. इथे खऱ्या अर्थाने चला कॅप्टन या लगेच टीम नेरळ लबाडी आणि टीम वैभव 11 कुराडपाडा. आणि मॅन ऑफ द मॅच आपण इथे करत आहोत. सेकंड करून घ्या लगेच दोन्ही टीम सेकंड करून घ्या. बाबा म्हणजे काय सांगायचं आजची मॅच ना सपनात दिसत. कठीण डेंजर बॉलर ना किडन्या पार दाबून लूल केलेल्या पार. 7 चेंडू मध्ये 8 चेंडू मध्ये 11 धाबा आणि 3 विकेट. अर्थात गणेश ठरला या मॅचचा हिरो. गणेश या आणि त्यानंतर कॅप्टन देखील या नेरळ लबाळी आणि टीम वैभव 11 कुराडपाडा. नेरळ लवाळी वाले सांगतो पॅनल्टी बसल्या बॉलरला अजून कार्यक्रम करीत घेतला. आणि जर काही ही मॅच बाबा जिंकली असती तर बॉलरला 8 रोज ताण नसतं गोड लागला. अगदी आपण पाहतो सन्माननीय सुनीलजी शेंडे सर यातला विनंती करतोय सर या आपला शुभ असते. गणेश या आपण गणेश या आपण मॅन ऑफ द मॅच साठी लगेच. हेच अगदी आपण पाहतोय मोरिया ग्रुप खोंडेवाडी अगदी या तुमचं देखील सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. इथे एकंदरीत आपण निश्चित चला आणि लगेच टीम वैभव 11 कुराडपाडा टीमचा कॅप्टन आहेत का आणि नेरळ लवाळी टीम पाहू शकाल. कॅमेरामन दर्शवतायत की पब्लिक कुठे आहे कुठे बसली आहे स्पर्धेचा आनंद घेते पहा. आपण पाहू शकाल जिथे जागा मिळाली तिथे मात्र निश्चित आपण पाहतोय कुंटेक अशा पद्धतीने जागा बघून इथे मात्र निश्चित सामन्याचा आनंद घेतला जातोय. 3 षटकाची लढत आहे याची नोंद घ्यायची. यानंतर मित्रांनो मी थांबतो तुम्ही मात्र थांबू नका पाहत राहा ऐकत राहा. अगदी आई गावदेवी क्रिकेट संघ पिंपळोली वाडी आयोजित साई प्रतिष्ठान चषक पिंपळोली वाडी दुसरं पर्व तिसरी रात्र. आणि इथे करा जशी मॅचला होईल सुरुवात तसं पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूया एक अंबरनाथ तालुक्यातील उत्कृष्ट सूत्र संचालक आणि समालोचक अर्थात तुकारामजी वाघ सर. धन्यवाद. धन्यवाद योगेशजी वाघ. तर एका सूचनेकडे लक्ष असू द्या. रेग्युलर मॅच ज्या आहेत त्या 5 षटकांच्या असतील.
दुसरी फेरी 4 षटकांची आणि तिसरी आणि चौथी फेरी ही 3 षटकांची असेल याची सर्व संघाने नोंद घ्यायची आहे। पुन्हा एकदा एका निर्णयाकडे लक्ष असू द्या। या ठिकाणी आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ यांची थोड्याच वेळापूर्वी एक मीटिंग संपन्न झाली आणि त्या मीटिंग मध्ये सर्वानुमते असा एक निर्णय घेण्यात आलेला आहे की दिनांक 27/3/2024 रोजी पिंपळोली येथील नाईट आयोजनात संजय नगर टीम खेळण्यास आली होती। सदर आयोजनात एक गाव 11 असा नियम असताना सदर टीम वदप गावातील खेळाडू योगेश सुरेश वाघमारे हा खेळाडू संजय नगर या टीम मधून खेळवण्यात आला। तरी सदर दोन्ही गाव आणि ते 2 गाव हे त्यांच्या वेगवेगळ्या टीम असल्याने सदर दोन्ही टीम या असोसिएशनला वेगळ्या नोंदी असून योगेश सुरेश वाघमारे या खेळाडूचा वदप मधील नोंदणी क्रमांक VDP 101/2018 रजिस्टर नंबर 101/08/2275 असा आहे। त्यामुळे एक गाव 11चा नियम असल्याने सदर संजय नगर टीमला पिंपळोली आयोजनात बॅन करण्यात येत असून संजय नगर आणि वदप या दोन्ही टीमना अंबरनाथ तालुक्यात यापुढे सलग 2 वर्ष खेळण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। आदिवासी टेनिस असोसिएशनचे नियम एक गाव 11 असल्याने वरील टीमने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे वरील निर्णय सर्वानुमते आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ यांनी घेण्यात आलेला आहे, याची नोंद घ्यायची आहे। चला घेऊन चलतो मैदानाकडे, ज्या ठिकाणी मात्र आपण डी गटातील हा सामना आपण पाहू शकाल। दुसऱ्या राऊंड मधील एका बाजूने कुऱ्हाडपाडा विपक्ष लव्हाळी नेरळ या 2 संघामध्ये आपण हा सामना पाहतोय।